हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीलाच भाजपच्या गोठातून बातमी आहे। भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड केली आहे। आज रात्री भाजपचे हे दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल होतील आणि या दोन्ही निरीक्षकांकडून उद्या उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री पदासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। सीतारमण आणि रुपाणींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे। सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गटनेते निश्चित केले जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे दोघे देखील मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्याकडूनच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची उद्या घोषणा केली जाणार आहे। नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली जाईल, त्यांची मतं जाणून घेतली जातील। त्यानंतर केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं जाईल। तर या 24 तासात काय काय घडणार आपण पाहतो। उद्या भाजपचा विधिमंडळ नेता निवडला जाईल, तर पर्यवेक्षक म्हणून निर्मला सीतारमण, विजय रुपाणी यांची भाजपकडून नियुक्ती केली जाणार आहे। भाजपच्या सगळ्या आमदारांची सकाळी 10च्या सुमारास विधान भवनामध्ये बैठक असेल। देवेंद्र फडणवीस यांचीच नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। नेता निवडीनंतर महायुतीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल। राज्यपालांना भेटून महायुतीचं शिष्टमंडळ सरकार स्थापनेचा दावा करणार आहे। तर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर शपथविधीचा सोहळा संपन्न होईल। पण पाहतोय भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजपकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे। आज रात्री भाजपचे हे दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल होतील। निरीक्षकांकडून उद्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे। सीतारमण आणि रुपाणींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांची मतं जाणून घेतली जातील आणि या मतांसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशीही चर्चा केली जाईल आणि त्यानंतर गटनेते निश्चित केले जाणार आहेत। दरम्यान महाराष्ट्रात या घडामोडी घडत असतानाच आपण थेट दिल्लीत जाऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रामराजे, आपण पाहतोय विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे आज महाराष्ट्रात येणार आहेत आणि ते इथे आल्यानंतर अर्थातच आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजपच्या गोठात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। नेमकं काय काय घडतंय दिल्लीमध्ये आणि अर्थातच ते महाराष्ट्रात आल्यानंतर पुढे नेमकं काय होणार आहे? बिलकुल, दिल्लीमध्ये अजित पवार दाखल झाले होते आणि त्याचबरोबर काल ते काही महत्वाच्या भेटीगाठी सुद्धा घेणार होते। माहिती मिळाली होती की ते खासगी बैठकीसाठी आलेले आहेत किंवा वैयक्तिक कामासाठी आलेले आहेत, परंतु काल अमित शहा जे ते चंदीगडला निघाले, त्याच्यामुळे रात्री त्यांची भेट होऊ शकली नाही। आज ते सकाळपर्यंत अजित पवार दिल्लीमध्ये होते, परंतु आता अचानक माहिती मिळते की ते दिल्लीमध्ये नाहीयेत म्हणून। परंतु अजित पवार यांचा हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता ते पण पाहावं लागणार आहे। आणि अशा वेळी की ज्या वेळेस आता शपथविधीची वेळ जवळ आलेली आहे, निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी हे दोघेही आता जाणार आहेत मुंबईला आणि त्यानंतर तिथे बैठक घेतली जाणार आहे आणि बैठकीच्या नंतर मग गटनेता निवडला जाईल। परंतु विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची जर कारकीर्द पाहिली तर विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी विश्वासातले आहेत। आणि दुसरं म्हणजे की निर्मला सीतारमण जे की अर्थमंत्री आहेत आणि ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय विश्वासामधले आहेत। त्यामुळे त्यांच्या पीएम मोदी यांच्या विश्वासातली पीएम मोदीची टीम असं म्हणता येईल आपल्याला, हे अत्यंत विश्वासातले हे दोघेही आहेत आणि ते आता जाणार आहेत निरीक्षक म्हणून त्यांना नेमलेला आहे। याचाच अर्थ या संपूर्ण सत्ता स्थापनेमध्ये, सरकार स्थापनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट लक्ष देऊन आहेत, कारण मोठा सोहळा जो आहे तो घेतला जाणार आहे, मॅन्डेट मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री पण असाच चेहरा दिला जाणार आहे की पुढच्या वर्षी संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे मोठा इव्हेंट जो आहे तो केला जाणार आहे। तर त्यासाठी अगोदरची ही तयारी असे आपल्याला म्हणावं लागेल, कारण आपल्याला जी माहिती मिळते की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाणार आहे। संघाच्या मुशीतून आलेले, यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री होते, त्यांचा कारभार सर्वांनी पाहिलेला आहे, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। निश्चितच त्यामुळे सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेल। रामराजे, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।